जुन्या नगर परिषदेसमोर एक वाद झाला होता। त्या वादाचं कारण आपण शोधत आहोत, कारण की अतिक्रमण विभागाचे कर्मचारी येथून येत होते। त्यांचा टेम्पो पहिले जुन्या नगर परिषदेमध्ये शिरला। त्याच्यानंतर पुढे येत असताना मागून दुचाकीस्वार आले। ते गाडीवरती ट्रिपल सीट होते आणि इथे आल्याच्या नंतर त्यांना सिग्नल दिसला नाही। त्याच्यानंतर त्यांची बाचाबाची झाली, तिथे काही संवाद झाला। त्याच्यानंतर त्यांना शांत करण्यात आलं, त्यांना नंतर पाठवलं, परंतु त्याच्यानंतर त्यांची आई येऊन इथे जायतो आपण काही वेळापूर्वी लाईव्ह केलं। आपण पाहिलं की कशा प्रकारे येथे जे आहे ते राडा झाला होता। कर्मचारी आपण या ठिकाणी जर पाहिलं तर दाखल झालेले आहेत। अतिक्रमण विभागाचे विजय कदम सर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तेही संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत, माहिती घेत आहेत आणि ज्या मुलांना मारहाण झाली असा त्यांनी आरोप केलेला आहे, त्यांची आई आणि ती मुलं जे आहेत ते आता पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत। घटनास्थळी पोलीसही दाखल झालेले। याच ठिकाणी एक इर्टिगा गाडी होती आणि इर्टिगा गाडीच्या शेजारून ती जी मुलं होती ती ट्रिपल सीट जात होते आणि ते जात असताना हा प्रकार घडलेला। त्याच्यानंतर काही मारहाणीचा आरोप त्या मुलांच्या माध्यमातून करण्यात आला, त्यांच्या आईच्या माध्यमातून करण्यात आला आणि या घटनेनंतर आता आपण जर पाहिलं तर जुन्या नगर परिषदेचे इथे पोलीस दाखल झालेले आहेत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी देखील दाखल झालेले आहेत आणि नेमका काय सगळा प्रकार घडलेला आहे, कोणाची चुकी आहे आणि कोणी हात उचलला, शिवीगाळ केली, सगळं शांत झालं होतं, मग कोण इथं आलं, कोणाच्या माध्यमातून संपूर्ण इथे देखील राडा करण्यात आला, याची संपूर्ण माहिती जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घेतली जाते। परंतु शहरामध्ये अगदी 8 दिवसापूर्वी हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे।